मंडळी, कलर्स मराठी वाहिनीवर इंद्रायणी ही नवी मालिका आपल्या भेटीला येते आणि या मालिकेतनं सगळे आपले लाडके कलाकार आहेत. बरं, इथे ना एक वेगळी चढावर सुरू होती. डांगडिरी डांग हे जे इंद्रायणीचं टायटल सॉन्ग आहे हे दोघं ट्राय करत होते सावनीकडनं आणि पर्पल पर्पल असे त्यांची मस्ती सुरू होती. काय म्हणजे पर्पल घातले म्हणून पर्पल पर्पल नाही, ही मला चिडवते की ते डांगडी रडांग डांगड ते कसं आहे डाराडी काय डांगडिरी डांग डांगडी रेडांग त्याला ते म्हणता येत नव्हतं. तर ती माझी चेष्टा करत होती आणि मग मी नंतर म्हणलं पर्पल 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 कसे कट्टे ग पर्पल पल चालूच असतं, एकही पल वेगळा आणि रिकामा जात नाही. तर म्हणजे हे आता जाईपर्यंत हे होणार आहे का, शिकणार हो नक्की शिकेल. आणि ही आता उत्तम डान्स करायला लागली आहे त्याच्यावर इंद्रायणी. हो 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 हो, मला फक्त हे जमलंय. आणि एरवी आयुष्यात तुला हे जमतं काय खेचायला. मी मालिका विश्वामध्ये उडी घेतली. आपण जरा गंभीरपणे बोलूया का, आम्ही जरा त्या झोन. ऍक्च्युली मी तेच ठरवून आले होते, पण इथे जे तुमचं सुरू होतं ना त्यावर मला असं वाटलं की नाही रे, म्हणजे ठीक आहे मालिकेत आम्ही बघतो जरा गंभीर, पण ऑफ कॅमेरा तुम्ही कसे आहात आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. खरंच भीती वाटली जेव्हा मी प्रोमो बघतोय, आणि तरी स्पेशली तुझी, कारण का मी कुठून राहिले माझ्या नवऱ्याची बायको तेव्हा जी भीती वाटली होती सुरुवातीला, आणि आता तसं त्याच्यापेक्षा ग्रे शेड आहे थोडं. काय सांगशील जेव्हा अशा प्रकारची मालिका येते आणि इतकं पॉझिटिव्ह वाटतंय ना, ती म्युझिक त्या पूर्ण सीनमध्ये आहे आणि सगळं पॉझिटिव्ह एनर्जी आहे. काय सांगशील भूमिकेबद्दल पहिले तर? मी स्वतःला खूप भाग्यवान समजते या अर्थाने की मला वेगळ्या पद्धतीची भूमिका विचारली गेली. म्हणजे आपण सुष्ट भूमिका करतोय आणि त्याच वेळेला आपल्याला एका खलभूमिकेसाठी विचारलं जातं. तर हे कलाकारासाठी खूपच चांगलं आहे, कारण आपण प्रत्येक वेळेला ऐकतो की नाही टाईपकास्टच केलं जातं, पण आपल्याकडे एका वेगळ्या पद्धतीने सुद्धा लोक पाहत आहेत आणि कदाचित आपल्याला वेगळ्या भूमिकेसाठी फिट करू पाहतात. ही एक चांगली साईन मला वाटते आणि म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजते की कलर्स मराठीनी मला एक खलभूमिका करण्यासाठी संधी दिली आणि अत्यंत स्ट्रॉंग व्यक्तिरेखा, त्यातनं संदीप सारखा माझा लाडका कलाकार जो आहे अभिनेता, तो मला अभिनेता म्हणून आवडतो, मित्र म्हणून आवडतो, त्याच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. मी विनोद लवेकरांबरोबर यापूर्वी काम केलेलं आहे, पण पुन्हा आता त्या प्रोसेसमधनं जायला मिळणार आहे, ह्यामुळे मला अतिशय आनंद झाला आहे. निखिल शेठ आणि विनोद लवेकर यांची पोतडी एंटरटेनमेंट ही जी कंपनी आहे त्यांच्याबरोबर मी पहिल्यांदा काम करते आहे, तर त्यामुळेही विशेष आनंद आहे. आणि एक्झॅक्टली ही उत्तम गोष्ट आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपली भूमिका काय यापेक्षा आपण गोष्टीच्या माध्यमातून काय मांडणार आहोत. म्हणजे कदाचित कोणाला तरी वाटेल की हे काय विठ्ठल मंदिर आणि हे काय आहे, हे काय सगळं जुनं आहे का, तर नाही, हे जुनं नाही, हे अतिशय नवीन आहे. गोष्ट तुम्हाला जुनी वाटली, पात्र जुनी वाटली, टोपी घातलेली वाटली, गावाकडची वाटली, तरी ती आशय काय घेऊन येत आहेत हे खूप महत्त्वाचं असतं. आणि सगळं आशयावरती असतं, आपण गोष्ट सांगण्यावरती असतं, आपण काय मांडू पाहतोय त्याच्यावरती असतं. आणि आम्ही खूप महत्त्वाचं मांडू पाहतोय या ह्याच्यातनं आणि त्याचा मी भाग आहे, यांनी मला खूप बरं वाटतं आहे. इतकी पॉझिटिव्हिटी होती आणि स्टार्टून म्हणजे खरंच गाल दुखायला लागले, इतकं सगळं पॉझिटिव्ह होतं. आणि संदीप दादा, तुला याच्यामध्ये पूर्णपणे ग्रे शेड मला असं वाटत नाही, कारण का तू तिच्या खटाळपणावर हसतोय सुद्धा. ते बल्ब फिक्स करताना जेव्हा तुझा बल्ब पडतोय तू हसतोय सुद्धा. काय घालमेल आहे म्हणजे ह्या मालिकेत? नक्कीच ग्रे शेडसुद्धा आहे. आणि आम्ही दोघे जण असताना थोडासा त्याच्यामध्ये काय म्हणूया त्याला, इरसालपणा आहे, ह्युमर आहे, इबलिसपणा आहे त्याच्यामध्ये, तो तेवढाच अतरंग आहे अंताजी. आणि अशा प्रकारचं एवढं कलर पॅलेट असलेलं कॅरेक्टर टेलिव्हिजनला करायला मिळणं हे तुमच्या नशिबामध्ये असावं लागतं. नाही तर एक ते एक भूमिका तुम्हाला, आणि त्याचाही लोकांनाही कंटाळायला लागतो, आपल्यालाही कंटाळायला लागतो. पण तसं नाही आहे, कारण ह्याच्यामध्ये आनंदीसोबतचं नातं वेगळं आहे, छोट्या भावासोबतचं वेगळं आहे, त्याचे मित्र आहेत त्यांच्यासोबतचं गाव, त्याच्यानंतर गावातली माणसं, मंदिर, विठ्ठलाशी वेगळं नातं असेल, तक्रारीचा संवाद असेल विठ्ठलाशी, बाकीच्यांचा थँक्यूचा असेल की आम्हाला एवढं सगळं दिलं, आणि ह्याचा तक्रारीच असेल. तो त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रसंगातून आणि भावनेतून, इमोशनमधून हे पात्र जाणार आहे असं मला वाटतं. कधीकधी कदाचित प्रेक्षक त्याच्या बाजूनी जातील, पण मोस्ट ऑफ द टाईम ते त्याच्या विरोधात असतील. पण इंद्रायणीसोबत एक वेगळं नातंसुद्धा आहे तुझं या मालिकेत आम्हाला दिसतंय. हां, इंद्रायणीसोबतचं नातं अजून तरी तसं अजून इस्टॅब्लिश झालेलं नाही, उलगडलेलं नाही आहे, पण ते लवकरच ते
आमना सामना आमच्या दोघांचा होईल तिच्याशी. कलर्स मराठीवरती खऱ्या अर्थानं कलरफुल कॅरेक्टर ह्याचं आणि माझं असणार आहे. माझं पण हो हो येस दोघांचं. आधीच्या मालिकेत नवऱ्याला मुठीत ठेवता आलं नाही वाटतं का, म्हणून या मालिकेत ती कसर भरून काढते असं आहे. हो हो तसा सीनच झालेला आहे की ती ओरडल्यानंतर मी म्हणते बरं तुझं काय म्हणणं आहे सांग, त्याप्रमाणे करू. त्याच्यामुळे ते कॅरेक्टर तशी ती खूप लाजाळू आणि तिच्यासाठी चॅलेंजिंग येतो रोल, अशा प्रकारचं रोल करणं. कारण मितभाषी, लाजाळू किंवा कुठल्याही प्रकारची अशी कुणाची टिंगल किंवा चेष्टा तिने केलेली नाही किंवा तिला ते कळतही नाही कोणी टिंगल केली, अशा ह्याच्यामधून एक तलवार उपसून लढाई करायची. सो मला असं वाटतं की वेगळं आव्हान तिने पेललेलं आहे. थँक्यू संदीप, थँक्यू सो मच. माझ्या कॅरेक्टर विषयी एवढं काहीतरी छान बोलला. आणि मला सुद्धा खूप एक एनर्जी मिळते. झोप अशी आलीच ते उडून जाते. बेसिकली विनोद लवेकर, निखिल, कलर्स मराठी, ॲक्टर चांगला असणं गोष्ट वेगळी असते, पण त्याला संधी मिळणं आणि त्या संधीचं सोनं करता येणं हे सुद्धा खूप वेगळं आहे. संधीचं सोनं करता आलं पाहिजे तुम्हाला. म्हणजे काय म्हणू मी आता, म्हणजे प्रत्येक लाईनमध्ये ह्युमर आहे. तर पण इंद्रायणी ही जी इतकी गोड आहे ना, तिच्याशी एवढं खाष्ट वागायचं असतं, पण सीनमध्ये असं जरा वाटतं का की कसं वागू एवढं गोड मुलीशी मी खाष्ट आहे बा. तुम्हाला इंद्रायणी छान बघायची आहे आणि इंद्रायणीचे विविध पैलू तुम्हाला बघायचे असतील तर ते अधोरेखित करणारी ही आनंदीबाई आहे. त्यामुळे मला तिच्याशी तसं वागायला लागेल आणि मग इंदू तुम्हाला त्या सगळ्या, म्हणजे हिरा कसा असतो जो तावून सुलाखून निघालेला असतो, खरं सोनं कसं असतं जे चमकतं नंतर, तर ते सगळं तावून सुलाखून निघण्यासाठी इंद्रायणीला आम्हाला इतकं छान दाखवायचं आहे, म्हणून आनंदीबाई आणि अंताजी असे आहेत. पण तुम्ही म्हणता की सेटवर ओव्या गातात आणि मृदुंग वाजवतात, इतकं पॉझिटिव्ह वातावरण असतं. तू इतकी वर्ष वारी करतोस दादा, तर आता मगाशी विनोद सर म्हणाले की वारीमध्ये जेव्हा संदीप परत येईल तेव्हा त्याला प्लीज ॲक्सेप्ट करा प्रेमाने. कॅरेक्टर आहे, तू आव्हान काय करशील प्रेक्षकांना? नाही वारकरी संप्रदाय हा खूप शांत आणि समंजस, संयम ठेवणारा वारकरी संप्रदाय आहे. कॉम्प्लिमेंट मिळतील मला, एरवी वेगळ्या कॉम्प्लिमेंट मिळायच्या की अरे तुम्ही काय हसवता, आम्हाला एंटरटेन करता, कॉमेडी करता. ह्यावेळेसच्या कॉम्प्लिमेंटपेक्षा असं असेल की हो का त्या इंदूला आमच्या त्रास देत आहे, का तसे वागताय तिच्याशी, अशा कॉम्प्लिमेंट असतील. पण त्या आमच्यासाठी, आम्हाला ते बक्षीस आहे. आमची इंदू म्हणून जेव्हा ते बोलतील तेव्हा आपली मालिका घराघरात पोहोचली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. सो बरीच मजा मस्ती आम्हाला पाहायला मिळणार आहे इंदूची, आणि तुम्हा सगळ्यांचा जो कॅरेक्टर आहे ते सगळं उलगडणार आहे हळूहळू. तत्पूर्वी ऑल द व्हेरी बेस्ट आणि थँक्यू सो मच बोलल्याबद्दल. थँक्यू. आणि मी तुम्हा सगळ्यांना सांगेन की 25 मार्चपासून आमची इंद्रायणी ही मालिका कलर्स मराठीवरती संध्याकाळी 7 वाजल्यापासून तुम्हाला पाहायला मिळणार आहे, सोमवार ते शनिवार. तेव्हा नक्की पहा आणि आमच्या इंदूवर भरभरून प्रेम करा. चाफा बोले ना, बापरे, अख्खं गाणं मी घेऊ शकते पण आता एकच ओळ म्हणते. चाफा बोले ना, चाफा चाले ना, चाफा खंत करी काही केल्या फुले ना. आणि ते शेवटी असं. थँक्यू सो मच. थँक्यू.